हिरवाईनं नटलेल्या आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट असणाऱ्या गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वृक्षतोड सुरू आहे। वन विभागातील स्थानिक अधिकाऱ्यांकडून चिरीमिरीसाठी बेकायदेशीर वृक्षतोडीला पाठबळ मिळतंय। परिणामी गगनबावडा तालुक्यातील नैसर्गिक वनसंपदा धोक्यात आली आहे। गगनबावडा तालुक्यातील विविध गावांमध्ये बेसुमार वृक्षतोड सुरू आहे। काही लाकूड तस्कर रात्रीच्या वेळी मजूर लावून वृक्षतोड करतात। अनेक गावांमध्ये विनापरवाना वृक्षतोड सुरू आहे। काही ठिकाणी लाकडाचे ढीग साठवले आहेत। वन विभागाचे स्थानिक अधिकारी वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करतायत। परिणामी गगनबावडा तालुक्यातील डोंगर उघडे पडू लागलेत। लाकूड तोडीमुळे अनेक औषधी वनस्पती नष्ट होत आहेत। डोंगर रिकामे होत असल्यानं वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आलाय। परिणामी गवे आणि अन्य वन्य प्राणी गावाशेजारील शेतामध्ये आसरा घेऊ लागलेत। अनेक वेळा वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये शिरतायत। हिरवाईनं नटलेला परिसर वृक्ष होण्याच्या मार्गावर आहे। बेसुमार वृक्षतोडीला वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पाठबळ आणि आशीर्वाद असल्याची चर्चा सुरू आहे। लाकूड तोड करणाऱ्या एजंटांकडून वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हात ओले केले जात आहेत। त्यातून बेसुमार वृक्षतोड आणि लाकूड तस्करीला वनविभागाचा आशीर्वाद मिळतोय। निसर्गाचा समतोल राखणारी औषधी वनस्पती तसंच हिरडा, जांभूळ, हेळा, निलगिरी, पिंपळ, उंबर, फणस, आंबा अशी झाडं राजरोज तोडली जात आहेत। त्यामुळे गगनबावडा तालुक्यातील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे।